तर या ठिकाणी निवेदन देण्यात आलं, काय मागणी आहे तुमच्या? आपल्या जळगावातील MIDC मधल्या काही कंपन्यांची आपल्याकडे लेखी तक्रार आलेली आहे मध्यवर्ती कार्यालयामध्ये। तर काही कंपन्यांची कामगारांची अशी तक्रार आहे की दीड वर्षापासून PF फंड कापला जातोय, पण भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे तो जमाच होत नाही। अशा अनेक तक्रारी वाढत असल्यामुळे आज आम्ही निवेदनाद्वारे अधीक्षकांकडे मागणी केलेली आहे की प्रत्येक कंपनीला आपण चौकशी करून त्यांना आदेश देण्यात यावेत की जो भविष्य निर्वाह निधी कामगारांचा मेहनतीचा पैसा जो कापलेला आहे, जो त्यांच्या कंपनीतून निघल्यानंतर किंवा त्यांची संपल्यानंतर त्यांचा जो निधी त्यांच्या कामात येतो, भविष्य निर्वाह निधी म्हणतो आपण त्याला, की तो इकडे जमा करण्यात यावा, तात्काळ त्यांनी आदेश द्यावेत असं आम्ही त्यांना एक पत्र दिलेलं आहे। किती कामगारांचा प्रश्न आहे? आपला असंख्य MIDCतून कामगारांचा प्रश्न आहे, पण आमच्याकडे जो प्रश्न आलाय तो 100 कामगारांचा आहे आणि तो विशेष म्हणजे तो एकाच कंपनीचा आहे। काय मागणी केली? दीड वर्षापासून जो प्रोव्हिडंट फंड जमा झालेला नाही तो जमा करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर काय आश्वासन तुम्हाला मिळालं? आम्ही चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी खूप सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगर अध्यक्ष, जळगाव मनसे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहरतर्फे आज MIDC मधील जो PF फंड कट होतो त्या ठिकाणी त्या आयुक्तांना आम्ही आज निवेदन देण्यात आलं। निवेदनाचा विषय असा आहे की जे जळगाव शहरातील कामगार आयुक्त आहेत आणि इकडे PFचं ऑफिस आहे, या ठिकाणी दोघांचा समतोल बिघडलेला दिसतोय आम्हाला। कारण की यांचं जे नियोजन आहे यांचं कामगारांवरती आणि कंपन्यांवरती नियोजन नाही आहे। जे कामगार ज्या कंपनीमध्ये कामं करतात, वर्षानुवर्ष कामं केले जातात, 8-8, 10-10 वर्षापर्यंत एक कंपन्यांमध्ये, परंतु कामगार आयुक्तांकडनं त्याच्यावरती नियोजन असं नाही की त्यांची पगार स्लिप मिळते की नाही मिळते यावरती त्यांचं लक्ष नाही आहे। आणि त्या नियोजनानुसार आता आम्हाला आयुक्तांनी सांगितलं की त्यांना स्लिप मिळत असेल तर आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू, हे काम कामगार आयुक्तांचं आहे। परंतु या माध्यमातून आपण याच्या प्रेसच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की लवकरात लवकर प्रत्येक कंपनीचा आपण सर्वे करावा। सर्वेमधून जे कामगार तुमच्याकडे काम करत असतील यांचा PF कट होतो की नाही होतो आणि यांना पगार स्लिप मिळते का नाही मिळते यावरती आपला अंकुश पाहिजे, म्हणजे जेणेकरून ज्या कामगारांचं PF बंद झालेलं असेल आणि ज्यांचं PF काटून सुद्धा त्यांना मिळत नसेल तर अशा कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे लेखी तक्रार करावी। आपलं नाव गोपनीय ठेवलं जाईल आणि आपल्याला न्याय मिळला जाईल। माझं नाव राजेंद्र निकम, जळगाव शहर उपाध्यक्ष।